पुण्यातील प्रभाग क्रमांक 24 मध्ये ठाकरे गटाकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्यामुळे काल या पदाधिकाऱ्यांकडून हे जे काही बॅनर्स पोस्टर्स होते ते फाडण्यात आले होते। त्यांनी आक्रमकपणे आंदोलन या ठिकाणी केलं होतं, संताप व्यक्त केला होता पक्षाच्या विरोधात। मात्र या सगळ्या बॅनर्स फाडल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांमध्ये आल्यानंतर ठाकरे गटाकडून या आंदोलनाची दखल घेण्यात आली आणि या पदाधिकाऱ्यांना सचिन आहिर यांच्याकडून फोन आला होता आणि त्यानंतर ठाकरे गटाकडून यांना उमेदवारी देखील देण्यात आली होती। मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ निघून गेल्यामुळे ठाकरे गटाकडून यांना एव्ही फॉर्म देता आला नाहीये। मात्र आता पुन्हा एकदा या पदाधिकाऱ्यांनी हे बॅनर्स लावलेले आहेत, दुग्धाभिषेक केलेला आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय नेमका कालचा प्रकार का झाला होता, काय नेमका प्रकार झाला। पक्षाने पहिल्यांदा आमची उमेदवारी नाकारली, कार्यकर्ते संतप्त झाले आणि बॅनर उचवायच्या अगोदर त्यांनी तो फाडला आणि नकळत रागाच्या भरात त्यांच्याकडनं घडलं। अतिशय संतप्त प्रतिक्रिया आल्यानंतर मी फेसबुकला माझी व्हिडिओ टाकली की माफ चुकी का झाली। मातोश्रीवरनं सचिन आहिर साहेबांचाही फोन झाला, त्यांनी सांगितलं ओके काय अडचण नाही, उद्धव साहेब होते तिथं, रागाच्या भरात एखाद्या कार्यकर्त्याकडनं होतं आणि मला एपी फॉर्म त्यांनी 4 वाजता दिला, पण वेळ निघून गेल्यामुळे तो सबमिट झाला नाही। तर माझी अपेक्षा आहे चुकून झालेल्या या कृत्याला अखंड महाराष्ट्रातील शिवसैनिक आणि साहेबांना मानणारे सर्व वर्ग आम्हाला माफ करेल। मी पुन्हा एकदा माफी मागतो। काय तुम्ही आता उमेदवारी करतायत, मग आता अपक्ष म्हणूनच तुम्ही उमेदवारी करताय? फॉर्म तर अपक्ष म्हणूनच भरलाय, कारण की पक्षाचा फॉर्म हा उशीर हातामध्ये आलेला आहे। पण आमची विनंती आहे साहेबांना सुद्धा, जर का स्वीकृत म्हणून जरी पुरस्कृत म्हणून जरी आम्हाला त्यांनी ते सांगितलं तर आम्ही पक्षाकडनंच तो लढणार, कारण की उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे हे आमच्यासाठी श्रद्धास्थान आहे। ज्या गोष्टी झाल्या त्या खरंच चुकून नकळत झाल्या, त्यावेळेस आम्ही इथे नव्हतो आणि ज्या गोष्टी कार्यकर्त्यांकडनं झाल्या त्यासाठी मी माझ्या सगळ्या शिवसैनिकांचे, मातोश्रीवर सर्वांचे, सगळ्यांची मी मनापासून माफी मागते आणि आम्हाला माफ करतील ही अपेक्षा व्यक्त करते। तर यांच्याकडे माफी मागितली जात आहे आणि आता शिवसेनेकडून आम्हाला पुरस्कृत करावं अशा पद्धतीची मागणी देखील उमेदवारांकडून केली जाते। मात्र कालच्या आंदोलनानंतर आज पुन्हा या ठिकाणी बॅनर्स लावण्यात आलेले आहेत, दुग्धाभिषेक घालण्यात आलेला आहे आणि आता पुन्हा एकदा ते याच प्रभाग क्रमांक 24 मधून उमेदवारी करतायत। कॅमेरामन सुशांत राऊत सम योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।